नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसाला डोसा बनवण्याची रेसिपी बघणार आहोत। कुरकुरीत आणि जाळीदार डोसा बनवण्याची संपूर्ण कृती या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे। डोशासोबत जी बटाट्याची भाजी मिळते म्हणजेच डोशाचा मसाला असतो तो हॉटेलच्या पद्धतीने कसा बनवायचा ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। सोबत खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। डोशाला लागणारं साहित्य बघूया। इथे मी 1.5 वाटी घरगुती तांदूळ घेतले, अर्धी वाटी उडीद डाळ, पाव वाटी चणा डाळ आणि 1 चमचा मेथीदाणे। मेथीदाणे पीठ आंबवण्यासाठी मदत करतं। चणा डाळ वापरल्यामुळे डोशाला रंग चांगला येतो। इथे मी एका बाउलमध्ये तांदूळ आणि मेथीदाणे घेतले आणि दुसऱ्या बाउलमध्ये उडीद डाळ आणि चणा डाळ घेतली। तांदूळ आणि डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता तांदूळ आणि डाळ हे वेगळंच भिजत ठेवायचं आहे आणि यामध्ये पाणी घालून हे 7 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय तांदूळ आणि डाळ चांगले भिजलेले आहेत। आता हे आपण बारीक असं वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय। अशा प्रकारे सर्व डाळ आणि तांदूळ मी इथं वाटून घेतलं। डोशाचं बॅटर हे इडली आप्यापेक्षा थोडंसं पातळ असतं। यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हवी। आता इथं अर्धं भांडं भरलेलं आहे। आता हे पीठ आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत। दुसऱ्या दिवशी सकाळी डोसे बनवण्या अगोदर आपण सर्वात पहिल्यांदा खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया। इथं मी अर्धा नारळ अशा प्रकारे उभे काप करून घेतले, 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, भाजलेले शेंगदाणे, 1 वाटी कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याची पानं तुम्ही कमी जास्त करू शकता। कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर। हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून चांगलं वाटून घ्यायचं आहे। चटणी कशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। आता इथे मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलं, त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालूया 1 सुकी मिरची आणि कढीपत्त्याची पानं। आता हा तडका चटणीवरती ओतून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं। तर आपली चटणी तयार झाली। आता मसाला डोसासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। तर इथं मी घेतली 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा चणा डाळ आणि 2 सुक्या मिरच्या। हे आपण तेलामध्ये घालूया। आता डाळींना अगदी थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। डाळी जास्त करपू द्यायच्या नाहीत। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या, कढीपत्त्याची पानं घालायची, 3 मध्यम साईजचे कांदे उभे चिरून घातले। हॉटेलमध्ये जो डोशाचा मसाला बनवला जातो त्यामध्ये अशा प्रकारे उभा चिरलेला कांदा घातला जातो। किसलेलं आलं घातलं, 2 चिमूट हिंग घालायचं। आता कांदा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। कांदा इथं आपल्याला फार डार्क किंवा ब्राऊन असा करायचा नाही, अगदी थोडासा मऊसर झाला की यामध्ये बटाटे घालून घ्यायचे। पाव चमचा हळद घालूया, मिक्स करून घ्यायचं। आता इथं मी 4 बटाटे उकडून घेतले, ते हातानेच अशा प्रकारे कुस्करून यामध्ये घालायचे। बटाटे सुद्धा कांद्यासोबत परतून घेऊया। पाव वाटी पाणी घालायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटं चांगली दणदणीत वाफ काढून घ्यायची। अशा प्रकारे पाणी घालून वाफ काढून घेतल्यामुळे यातील डाळी मऊ होतात, खाताना त्या कडक लागत नाहीत। अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं तयार झाला आपला मसाला डोसासाठी लागणारा मसाला। आता आपण बॅटर बघूया। तर बॅटर चांगलं फुगून वरती आलेलं आहे। अर्धं भांडं होतं, आता इथं भांडं भरलेलं आहे। पीठ चांगल्या प्रकारे आंबलेलं आहे, ते तुम्ही बघू शकताय। मला पीठ थोडंसं दाटसर वाटलं म्हणून मी यामध्ये अगदी पाव वाटी पाणी घातलं। एकदा मिक्स करून घेऊया। आता डोशाचा तवा गरम करायचा। तवा तापला की यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं आहे। यामुळे तव्याचं टेम्परेचर कंट्रोल होतं। तव्याला तेल लावून घेऊया। आता इथं मी बॅटर अशा प्रकारे उभ्या वाटीमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला डोसा पसरायला सोपं जातं। बॅटर तव्यावरती ओतायचं आणि अशा प्रकारे वाटीने पसरून घेऊया। डोसा पसरताना गॅस कमी करायचा आहे
तवा जर जास्त तापलेला असेल तर बॅटर लवकर घट्ट होतं, त्यामुळे डोसा चांगल्या प्रकारे पसरला जात नाही. डोसा थोडासा सुकल्यासारखा झाला की यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया. तर गॅसची फ्लेम जर तव्याच्या कडेपर्यंत पोहोचत नसेल तर अशा प्रकारे तवा शिफ्ट करून डोसा सगळीकडून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय डोशाच्या कडा सुटलेल्या आहेत. डोसा चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे. आता यावरती घालूया मसाला. हा जो डोशाचा मसाला आहे अशा प्रकारे मध्ये घालायचा आणि डोसा आपण आता काढून घेऊया. तर इथं तयार झाला कुरकुरीत आणि जाळीदार असा आपला मसाला डोसा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.